श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी या राशी होणार करोडपती. चंद्राचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश भरपूर सुख संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख देणार. साक्षात लक्ष्मीची कृपा होणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार चंद्र 19 मार्च 2026 रोजी पहाटे 5:20 उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या दिवशी गुढीपाडव्याचा शुभ दिवसही असेल, ज्यामुळे चंद्राचे हे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो त्याचा शुभ मुहूर्त आणि तिथी जाणून घेऊयात. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते जाणून घेऊयात. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत असेल. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 पर्यंत असेल. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 पर्यंत असेल. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 पर्यंत. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात, त्याची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. त्यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाचा टाळ बांधला जातो. त्यानिमित्ताने घरासमोर फुलांची तोरणे बांधली जातात किंवा रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात देखील करतात. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभायात्रा या नेहमीच चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीय तरुण-तरुणी या सणाच्या निमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्राचे गोचर झाल्याने मिळणार आहे लाभच लाभ. तसेच लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवरती राहणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास. चंद्राचा उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ मिळेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव देखील येतील आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच तुमचा बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ या काळामध्ये होताना दिसेल. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे.
त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहे. तसेच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतरची पुढची रास आहे मीन रास. उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे परिवर्तन मीन राशीसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या या काळामध्ये दूर होतील. या काळात अडकलेली कामे देखील यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. तसेच कुटुंबासोबत प्रवास देखील घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदमय आणि प्रसन्न वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी नवीन संधी देखील तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यासोबतच बेरोजगारांना चांगल्या नोकरीच्या संधी देखील या काळामध्ये मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्त होऊ शकते. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींनी लाभच लाभ घेऊन येणारा ठरणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टींनी घडणार आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी देखील चंद्राचे उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूपच लाभदायक ठरेल. नवीन वर्षाची सुरुवात आणि चंद्राचे हे गोचर तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येईल. तुम्हाला भाग्याची प्रचंड साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होतील. करिअरमध्ये उत्तम यश तुम्ही या काळामध्ये मिळवताना दिसाल. मनासारखा जोडीदार देखील मिळेल. तसेच अविवाहितांचे लग्न देखील या काळामध्ये जुळू शकते. त्यामुळे तुमच्या परिवारामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. तसेच या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती होताना दिसणार आहे. त्यासोबत गुढीपाडव्याचा हा दिवस तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राच्या उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात तुमच्या वाढ होणार आहे. आनंदी वार्ता देखील कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. लोक तुमची प्रशंसा करतील. समाजात तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. या काळात आर्थिक परिस्थिती देखील तुमची उत्तम राहणार आहे. कुटुंबात शुभ कार्य होतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साही असेल. आरोग्याच्या तक्रारी देखील बंद होतील. परदेशात जाण्याचे योग देखील आहेत. त्यामुळे तुम्ही परदेशात देखील जाऊ शकता. मानसिक तणावातून देखील तुम्ही या काळात मुक्त होणार आहात. वैवाहिक जीवन सुखमय असेल. तसेच या काळामध्ये माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने नवीन वर्षाची सुरुवात तुमची दमदार होणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. गुढीपाडव्यापासून तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना गुढीपाडव्यापासून मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना अपार आनंदच आनंद प्राप्त होणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.